नमस्कार, मी प्राचीच किचनमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल बालुशाही. अगदी परफेक्ट प्रमाणासह. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक ताट घेतले, त्याच्यामध्ये ठेवली आहे चाळणी. याच्यामध्ये घालूयात 2 कप इतका मैदा. हा मैदा मी 240 ml च्या कपने मोजून घेतला आहे. मैदा काठोकाठ गच्च भरायचा नाही, लेवल करूनच घ्यायचा आहे. मैदा व्यवस्थित चाळून घेऊयात आणि याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. बेकिंग सोडा. हा बेकिंग सोडा सुद्धा मी 1/4 TSP घातला आहे आणि हा सुद्धा आपल्याला लेवल करूनच घ्यायचा आहे. जास्त सोडा इथं वापरायचा नाहीये. हे दोन्ही जिन्नस चांगले मिक्स करूयात आणि याच्यामध्ये घालूयात वितळवलेलं तूप. हे रूम टेम्परेचरवरचं वितळवलेलं तूप आहे. जास्त कडकडीत तूप घालू नका. ह्या मैद्याला हे तूप व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. बघा, याची अशी मूठ तयार झाली पाहिजे. आता याच्यामध्ये घालूयात दही. हे दही रूम टेम्परेचरवरचं आहे. आंबट दही घेतलं तरीही चालेल. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा मैदा फक्त जोडून घ्यायचा आहे, म्हणजे एकत्र करायचा आहे. जास्त त्याला जोरात मळायचं नाहीये, आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसं. इथे मी पूर्ण 1/4 कप इतकं पाणी वापरलं आहे. हलक्या हाताने आपल्याला हा मैदा व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचा आहे. हे बघा, पीठ आपल्याला इतपत असं सॉफ्ट ठेवायचं आहे. आता हे पीठ आपण झाकून 15 मिनिटांसाठी ठेवून देऊयात, तोपर्यंत पाक बनवूयात. इथे मी घेतली आहे 1.5 कप साखर. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडं जास्त घाला. आता याच्यामध्ये घालूयात 3/4 कप इतकं पाणी. साखर वितळली की याच्यामध्ये घालूयात लिंबू. लिंबू कंपल्सरी आहे, जरूर घाला. आता याच्यामध्ये घालूयात वेलची पावडर. हा पाक आपल्याला एकतारी करायचा नाहीये, एकतारीपेक्षा थोडा कमी ठेवायचा आहे, थोडासा जास्त चिकट असा. पाक तयार झालाय. गॅस बंद करूयात. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात. तेल गरम होतोय तोपर्यंत आपण बालुशाही बनवून घेऊयात. पीठही चांगलं भिजलेलं आहे. मी हे पीठ एका चॉपिंग बोर्डवरती काढून घेतले. आता त्याला मी व्यवस्थित असं हाताने फ्लॅट करून घेतेय. व्यवस्थित असं त्याला पसरून घ्यायचंय आणि मग चाकूने त्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा, व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे करत जायचंय आपल्याला. चाकूने कट केलं की तो कट केलेला भाग दुसऱ्या भागावरती ठेवून परत एकदा आपल्याला ते फ्लॅट करून घ्यायचं आहे. असंच आपल्याला 5 ते 6 वेळा रिपीट करायचं आहे. फ्लॅट करायचं, चाकूने कट करायचं आणि परत कट केलेला भाग दुसऱ्या भागावरती ठेवून द्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम असंच करत जायचे. पाच ते 6 वेळा कट अँड फोल्ड केल्यानंतर याला व्यवस्थित असं रोल करून घ्यायचे, अगदी हलक्या हाताने. आणि नंतर याचे 2 समान भाग करून घ्यायचे आहेत. यातला एक गोळा आपल्याला पुन्हा एकदा परत चॉपिंग बोर्डवर घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे याचे पीस कट करून घ्यायचे आहे. मध्यम आकाराचे तुम्ही करू शकता. आता याच्यातला एक गोळा हातावर घेऊन याचा आपल्याला गोल गोल असा फिरवून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो गोळा हलकाच आपल्याला प्रेस करून बोटाच्या मदतीने त्याच्यामध्ये एक छेद करून घ्यायचा आहे. गोळा गोल करताना थोडासा दाब देऊन फिरवा. एखादा पेन किंवा पेन्सिलच्या मदतीने तुम्ही याच्यामध्ये छेद करू शकता. बालुशाहीला आकार देऊन झाला आहे. तेलही मध्यम गरम झाले. आता आपण या तेलामध्ये सर्व बालुशाही सोडून तळून घेऊयात. तेल नेहमी मध्यम गरमच असावं आणि आपल्याला सर्व बालुशाही ह्या मंद आचेवरतीच तळायच्या आहेत. जोपर्यंत बालुशाही स्वतःहून तेलावरती तरंगून वरती येत नाही तोपर्यंत त्याला चमच्याने हलवायचं नाही. 1 मिनिटभर आपल्याला तसंच ठेवायचंय आणि नंतर पलटून गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. सर्व बालुशाही तळून झाल्या आहेत. आता याला आपण पाकात घालून घेऊयात. पाक नेहमी हलका कोमटच असावा. हे बघा, तुम्हाला बुडबुडे दिसत असतील की बालुशाही त्याच्यात टाकल्यानंतर किती व्यवस्थित असा पाक शोषून घेत आहे. मी दुसरी बॅच सुद्धा पाकात घालून घेतेय. बालुशाही पाकात 5 मिनिटांसाठी बुडवूनच ठेवायची आहे. आलटून पलटून तिला आपल्याला 5 मिनिटं पाकात बुडवून ठेवायचे. तर तयार झाली आहे रसरशीत चवदार बालुशाही. तुम्ही या पद्धतीने बालुशाही बनवून बघा, अजिबात बिघडणार नाही. आणि तुमची बालुशाही कशी झाली मला नक्की सांगा. आणि हो, आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.